हॅलो गाईज, तर मी आज बनवते आगरी मटन। हे बघा, मी मटन आणले आणि हे आगरी मसाला। ह्याच्यात मी टाकले धना, जिरा, थोडासा रवा आणि खडे मसाले टाकले ते, आणि आता त्यात तेजपत्ता टाकते। हे आता मस्त बारीक वाटून घ्यायचा आणि मग त्यानंतर फोडणी टाकायची। हे बघा, आता मी मस्त बारीक वाटून घेतले, थोडासा पाणी टाकून आता फोडणी देते। सगळ्यात पहिले तेल गरम करून घ्यायचा। तेल गरम झाला का त्यात जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची। आता आपल्याकडे लसूण अवेलेबल नाही आहे, तर काय असा उडते यात आता कांदा टाकायचा आणि आता मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। मी डायरेक्टली कुकरमध्येच बनवते, कारण की मग कुकरमध्ये शिजायला पण जास्त इझी होते आणि मग बरा पडते सगळं। कांदा तर मस्त लाल झाला आहे मस्त। आता यात मसाले ॲड करायचे। थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे। आम्हाला जरा जास्त तिखट आवडते, आज मटन बनवते ना, मटन तिखटच मस्त लागते, मग आता थोडं जास्त मसाला टाकते। हा 2 मिनटं मसाला शिजवून द्यायचा तेलामध्येच। मसाला मस्त शिजला आहे। आता यात आपण जी पेस्ट केलेली ना, खडा मसाला, तेजपत्ता, धना, जिरा, यांची पेस्ट मी जरासं पाणी टाकले मी, आणि तो पाणी ती पेस्ट पूर्ण यात टाकायची आणि ती 2 मिनटं परतायची। झाकण ठेवून आता 2 मिनटं परत शिजवून द्यायची ती पेस्ट। बघा, मस्त तर्री सुटले, अशी तर्री सुटली की 1 नंबर होतं ना चिकन। आता यात मटन आता यात मटन ॲड करायचं। तर मी स्वच्छ धुवून घेतले मटन, तर मी आता यात ॲड करते। आम्हाला मटनमध्ये बटाटा आवडते म्हणून मी एक छोटासा बटाटा टाकला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। मटन टाकतो तेव्हाच मीठ पण टाकून घ्यायचं आणि आता मस्त मिक्स करायचं। मस्त मिक्स झाले, आता यात पाणी टाकायचं। याच्यावर झाकण देऊन शिट्ट्या घ्यायच्या 3।